नमस्कार. आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर ते कर्जत या रेल्वे महामार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या विस्तारीकरणासाठी केंद्राने निधी मंजूर केला. या रेल्वे वाहतुकीच्या विस्तारीकरण करण्यामुळे रेल्वे गाड्यांची वर्दळ फार सोयीची होणार आहे. त्याचप्रमाणे या मार्गावर असलेल्या रेल्वे फाटक देखील कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. या मार्गावर विलंबाने धावणाऱ्या लोकल गाड्या, प्रवासी व मालवाहू गाड्यांची वाहतुकीत बदल होऊन सर्वच रेल्वे गाड्या आता वेळेवर धावण्यास मदत होईल. मुंबईतील लोकल मधून पडून अनेक प्रवासी अपघात दररोज घडत असतात. या अपघातग्रस्त व्यक्तींना कायमस्वरूपी काही वेळेस अपंगत्व येते, तर काही व्यक्ती मृत्युमुखी पडतात. म्हणून मुंबई लोकलचे दरवाजे हे यापुढे स्वयंचलित पद्धतीने बंद होतील. अशा लोकल लवकरच मुंबईकरांसाठी दाखल होणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीव वाचवण्यात यश येणार आहे. परिणामी स्वयंचलित दरवाजे बसवल्यामुळे प्रवासी हा सुखरूप प्रवास करू शकणार आहे. याबाबत सविस्तर माहिती रेल्वेचे पीआरओ डॉक्टर नीला यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच काही महिन्यांपूर्वी लोणावळ्यापासून पुण्यापर्यंतची देखील तिसरी आणि चौथी मार्गिका ही सँक्शन झालेली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पुण्यापर्यंत ऑलमोस्ट जर फक्त घाटचा कर्जतपासून लोणावळ्यापर्यंतचा पोर्शन सोडला तर बाकीच्या सगळ्या पोर्शनमध्ये 4 मार्गिका ह्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये जो फायदा आहे याच्यामध्ये साधारणपणे आपण जर प्रवाशांसाठी पाहिलं तर सबर्बनचे जे साधारणपणे 15-1 लाख प्रवासी आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे. सोबतच आपण पनवेलपासून कर्जतपर्यंत जो 2 ॲडिशनल लाईन बनवतो आहोत त्यातून कर्जतपर्यंत पोचणाऱ्या प्रवाशांना दोनही गोष्टींचं एकतर गर्दीचं विभाजनसुद्धा होणार आहे आणि सोबतच तिथे पोचण्यासाठीचा जो वेळ आहे तो देखील कमी होणार आहे. यामध्ये बाकीचे जर आपण फायदे पाहिले तर जी मालवाहतुकीमध्ये साधारणपणे 7.2 मिलियन टन इतका जी मालवाहतूक आहे ती प्रतिवर्षी यातून वाढणार आहे, ज्यातून इथे रोजगाराच्या संधी देखील वाढतील आणि सोबतच हा जो एक डेव्हलपिंग इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आहे त्याला देखील याच्यामधनं फायदा होणार आहे. यामध्ये जर आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर साधारणपणे 2 करोड किलोग्राम इतका कार्बन डायऑक्साईड हा प्रत्येक वर्षी आपण वाचवू शकू, जो की 8 लाख झाडे दरवर्षी लावण्याच्या बरोबर किंवा त्या झाडांना जगवण्याच्या इतका असतो. याशिवाय आपण जर एवढीच मालवाहतूक किंवा एवढ्याच प्रवाशांची वाहतूक जर डिझेलद्वारे केली तर साधारण 41 लाख लिटर डिझेल याला लागू शकतं. म्हणून तेच देखील डिझेल देखील आपण याच्यातनं वाचवतो आहोत. याच्यामुळं साधारण 46 कोटी रुपयाची बचत मालवाहतुकीमध्ये आणि एकंदरच प्रवाशांच्या वाहतुकीमुळे प्रत्येक वर्षात होणार आहे. यामुळे हा जो प्रकल्प आहे हा सर्वच दृष्टिकोनातनं प्रामुख्याने सबर्बनच्या पॅसेंजर्ससाठी, प्रवाशांसाठी आणि सोबतच जे लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस आहेत, लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांच्या प्रवाशांसाठी देखील सुखकर आणि सोयीचा होणार आहे. ठीक है. देखिए, ये जो नई रेल लाइंस कल सैंक्शन की गई है ये बदलापुर से कर्जत के बीच में तीसरी और चौथी लाइन सैंक्शन की गई है. ये तीसरी और चौथी लाइन जो छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से कर्जत तक जाने वाले सबर्बन यात्री हैं उनके लिए बहुत ही महत्वपूर्ण है. यहाँ पे हमेशा यात्रियों की ये आवश्यकता भी है और डिमांड भी रहती है कि यहाँ पे जो गाड़ियों का संचालन है उसमें बढ़ोतरी की जाए और साथ ही साथ में उनका जो समय पालन है उसमें बढ़ोतरी और उसमें सुधार लाया जाए. इन दोनों परिप्रेक्ष्यों से ये महत्वपूर्ण कदम उठाया जा रहा है. इस के साथ में ही ये मुंबई से लेके चेन्नई जाने वाला जो एक हाई डेंसिटी कॉरिडोर जिसे बोला जा सकता है उसका भी अविभाज्य हिस्सा है. इसके बाद में, इस प्रकल्प के बाद में छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस और मुंबई के पास से पूना के दरमियान जाने के लिए अगर घाट का एक 26 किलोमीटर का पोर्शन छोड़ा तो बाकी सारे पोर्शन में 4 लाइनें लगातार मिलेगी. पहले से कल्याण से लेके बदलापुर तक का तीसरी और चौथी लाइन पहले से ये प्रोजेक्ट सैंक्शन था. इसके बाद में अभी बदलापुर से लेके कर्जत तक की तीसरी चौथी लाइन सैंक्शन होने से यात्रियों के लिए सुविधाओं में भरकस बढ़ोतरी होगी. ये जो सेक्शन है ये 32 किलोमीटर का सेक्शन है और अगर हम ट्रैक किलोमीटर से देखें
तो डबल ट्रैक होने के कारण और लूप लाइंस बाकी सारी फैसिलिटीज़ देख के 65 किलोमीटर का एडिशनल ट्रैक इसके माध्यम से बनेगा। इसकी कुल लागत जो है 1324 करोड़ रहेगी। इस पोर्शन में 8 मेजर और 106 माइनर ब्रिजेस बनाए जाएंगे। इसमें एक आरयूबी बनेगा। 6 स्टेशन जो अभी चल रहे हैं वही 6 स्टेशनों का इसके साथ में विकास भी किया जाएगा। इनमें अगर हम लोग यात्रियों के लिए बेनिफिट की बात करें और जो माल ढुलाई है उसके बेनिफिट की अगर हम लोग बात करें तो लगभग इस मार्ग से, इस माध्यम से 7.2 मिलियन टन्स इतनी माल ढुलाई में वार्षिक वृद्धि होगी। इसी के साथ साथ में अगर हम लोग यात्रियों की संख्या की बात करें तो लगभग 15 लाख यात्रियों को इसका फ़ायदा होगा। इसी के साथ में हम लोग पनवेल से करजत के दरमियान जो एक डबल लाइन का सेपरेट कॉरिडोर बना रहे हैं उससे भी यात्रियों को करजत तक पहुंचने में आसानी होगी। पनवेल के बाद में अब करजत एक अपने आप में नया शहर या नया डेवलपमेंट का एवेन्यू बन के सामने आएगा। इसमें हम लोग, जैसा मैंने आपको बताया कि माल ढुलाई में 7.2 मिलियन टन की बढ़ोतरी उसमें होगी, वार्षिक वृद्धि होगी। इसके माध्यम से हम लोग जो कार्बन डाइऑक्साइड की सेविंग या ग्रीन इनिशिएटिव बोल सकते हैं या हरित क्रांति, उसे जिस तरीके से इसे देखा जा सकता है, इसमें लगभग 2 करोड़ किलोग्राम का कार्बन डाइऑक्साइड हम हर साल पर्यावरण में उत्सर्जित होने से बचा सकेंगे। इसी के साथ में ये जो 2 करोड़ किलोग्राम कार्बन डाइऑक्साइड हम लोग करते हैं, इसकी अनुमानित मात्रा जो होती है 8 लाख नए पेड़ लगाने या 8 लाख पेड़ों का संवर्धन करने से जितना फ़ायदा पर्यावरण को हो सकता है उसके इक्विवेलेंट होता है। उसी के साथ में हम लोग अगर डीजल की मात्रा की बात करें तो इतनी ही माल ढुलाई या इतने यात्रियों का परिवहन करने के लिए हमें लगभग 41 लाख लीटर डीजल हर वर्ष लगता था, तो उससे भी हम लोग बचत करेंगे। इसके दृष्टिकोण से अगर हम लोग जो ट्रांसपोर्टेशन कॉस्ट होती है या जिसे लॉजिस्टिक्स कॉस्ट बोला जाता है, वो हर साल 46.2 करोड़ का ट्रांसपोर्टेशन कॉस्ट इसमें सेव करेंगे, जिससे भारत का जो एक वैश्विक परिमाण है कि जिसमें आपके टोटल कॉस्ट का लगभग 4% कॉस्ट ट्रांसपोर्टेशन की लगनी चाहिए, उसकी तरफ का एक महत्वपूर्ण कदम इसके द्वारा उठाया जा रहा है। प्रोजेक्ट कंप्लीशन की कोई अवधि तय की गई है कब तक? देखिए, अभी जो इसका प्रोजेक्ट की जो शुरुआत की गई है ये रेल मंत्रालय और भारत शासन और उसी के साथ में महाराष्ट्र शासन के कंबाइंड डेवलपमेंट में प्रोजेक्ट है। इसकी जो कंप्लीशन है वो ज़्यादा से ज़्यादा जल्दी और तेज़ी से करने की बात होगी, किंतु इसका इंडिविजुअल में देखने से ज़्यादा, जैसे करजत की कनेक्टिविटी की इम्प्रूवमेंट के दृष्टिकोण से इसे देखा जाए तो अगर हम लोग देखें तो मार्च 2026 तक पनवेल से करजत वाला जो कॉरिडोर है वो कंप्लीट हो रहा है। उसके चलते यात्रियों की जो आवश्यकता है वो ज़्यादा से ज़्यादा और तेज़ी से पूरा करने का प्रयास रेलवे के द्वारा और मध्य रेलवे के द्वारा किया जा रहा है। सर, हा जो प्रोजेक्ट होतो आहे त्याला काही कालावधी? जसं आपण पाहतो आहे की साधारण मार्च 2026पर्यंत कर्जतपासून पनवेलच्या ज्या 2 ॲडिशनल लाईनचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं काम आपलं पूर्ण होतं आहे। त्यानंतर या प्रोजेक्टसाठीची आवश्यक असलेली लँड ॲक्विजिशन म्हणजे जमीन अधिग्रहणाचं काम असो किंवा सोबतच तिथे जे बाकीच्या सोयीसुविधा आहेत प्रवाशांच्या त्या वाढवण्याचं काम असो हे करतो आहोत। याच्यामध्ये FLS म्हणजे फायनल लोकेशन सर्वे जो आपला करायचा असतो DPR बनवण्यापूर्वी, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापूर्वी, तो पूर्ण झालेला आहे आणि हा प्रोजेक्ट आपण लवकरात लवकर जमिनीवरती डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये घेऊन येतो आहोत। सोबतच कल्याणपासून बदलापूरपर्यंतचे जे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टचं सुद्धा काम हे वेगाने सध्या चालू आहे। सर, काही नवीन रेक येणार आहे मध्य रेल्वेवर, त्या कधीपर्यंत येतील याविषयी काय? आपण मध्य रेल्वेवरती सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या रेक येतात। यामध्ये LHBच्या रेक असू शकतात किंवा सबर्बनच्या रेक असू शकतात। आपल्याला स्पेसिफिकली सबर्बनच्या रेकबद्दल विचारायचं आहे की LHBच्या रेकबद्दल? सबर्बनचे जे रेक्स आहेत हे साधारणपणे मध्य रेल्वेवरती आता या वर्षाच्या अखेरी, या फायनान्शियल इयरच्या अखेरीपर्यंत म्हणजे मार्चपर्यंत 3 ते 4 नवीन रेक आपल्याला सबर्बनचे मिळणार आहेत आणि यानंतर MRVCच्या माध्यमातून जे 248 AC रेकसाठी आपण जे कॉन्ट्रॅक्ट आउट केलेलं आहे
त्या रेकची जी अपेक्षित कालावधी आहे तो साधारण 1 वर्षाच्या नंतर आपल्याला सातत्यानं रेक्स मिळायला सुरुवात होईल, ज्यातून आपल्याकडं एक्झिस्टिंग कॉरिडॉरवरती चालवण्यासाठी देखील आपल्याला AC रेक्स उपलब्ध होतील. गेल्या काही दिवसापासून बघितलं आहे तर मध्य रेल्वे नेहमीच उशिराने धावते, त्यावर आपल्याकडनं काय उपाययोजना केल्या जातात? यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील की मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 15 कोचचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, 15 कोचसाठी आवश्यक असलेले जे प्लॅटफॉर्म आहेत ते वाढवण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. याच्यामध्ये साधारण 34 स्थानकांमध्ये आपण प्लॅटफॉर्मचं एक्सटेन्शन करतो आहोत आणि याची जी कामं आहेत 27 स्थानकांचे जे प्लॅटफॉर्मचं एक्सटेन्शनचं काम आहे हे आपल्याला यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि उरलेली जी स्थानकं आहेत याच्यामध्ये आपण पुढच्या मार्च 2026पर्यंत हे काम कंप्लीट करणार आहोत. यासोबतच आपण 20 रेकचं कन्व्हर्जन जे आहे ते देखील हाती घेतलेलं आहे. ही जी प्लॅटफॉर्म एक्सटेन्शनची कामं आहेत ती आपण जी करतो आहोत 27 स्थानकावरती, ज्याच्यामध्ये खूप वेगाने काम चालू आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने ठाणा स्थानक असू द्या, ठाणा स्थानकाच्या मुंबई एंडवरती प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 हा साधारण 25 मीटर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 4 हा साधारण 10 मीटर आपण वाढवतो आहोत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरती प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 5 या दोघांची जी लांबी आहे ती 15 कोचसाठी आपण वाढवतो आहोत. याच्यासाठीचं जी तिथं जुनी बिल्डिंग होती तिचं डिस्मेंटलिंगचं काम असू द्यात किंवा वेगवेगळ्या स्थानकांवरती प्लॅटफॉर्म एक्सटेन्शनची जी कामं आहेत ती खूप वेगानं आणि ती लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे काही ठिकाणी आपल्याकडे कॉशन ऑर्डर ज्या आहेत त्या ॲडिशनल लावल्या गेलेल्या आहेत यामुळे, आणि सोबतच लांब पल्ल्याच्या काही गाड्या ह्या धुक्यामुळे प्रभावित होत आहेत आणि डेव्हलपमेंटची सातत्यानं कामं चालू आहेत त्यामुळे प्रभावित होत आहेत. त्यामुळे त्या गाड्यांच्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्षात ज्या लोकल ट्रेनच्या सर्व्हिसेस आहेत त्या उशिराने धावत आहेत. पण याच्यामध्ये आपलं हे काम जे 15 कोचसाठीचं प्लॅटफॉर्म एक्सटेन्शनचं काम आहे हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला साधारणपणे 200पेक्षा जास्त ज्या सेवा आहेत आपल्या चालत आहेत त्या सेवांमध्ये आपण ही 15 कोचच्या गाड्या वापरणार आहोत, ज्यातून प्रवाशांसाठी साधारणपणे 25% जास्त ही संख्या किंवा प्रवासी क्षमता आपण वाढवतो आहोत, ज्यातून प्रवाशांना नक्कीच प्रवास हा आणखीन जास्त सुरक्षित आणि सुखदायक करायचा प्रयत्न आपण करतो आहोत. सर, मुख्यमंत्र्यांनी ते जे घोषणा केलेली आहे की मुंबईतील ज्या साध्या लोकल आहेत ते पूर्ण वातानुकूलित होणार आहे. मुंबईची गर्दीचा विचार करता गर्दीवरती कितपत नियंत्रण राखता येईल, आणि दुसरी गोष्ट मुंबईतले जे मुंबईकर प्रवास करतात दरवाजावर लटकून, त्यामुळे त्याची जी कोंडी होते कितपत हे शक्य आहे, आणि त्याच्या तिकिटाचे दर पण सामान्य रेल्वेसारखीच असणार की वातानुकूलित AC प्रमाणे रेट लावणार, आणि ते रेट जर वाढले तर ते मुंबईकरांना परवडतील का? 2 याच्यामधल्या गोष्टी आहेत. आदरणीय मुख्यमंत्री सरांना माझ्यापेक्षा नक्कीच याच्यामध्ये जास्त माहिती असणार आहे, पण यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो. जसा मी आपल्याला आत्ताच सांगितलं की 238 जे नवीन रेक येणार आहेत त्यांची जी AC रेकच ते चालवण्यात आहेत असा निर्णय ऑलरेडी घेण्यात आलेला आहे. त्यातून सगळे जे AC रेक आहेत ते आपल्याकडं सबर्बन सर्व्हिसेसमध्ये मध्य रेल्वेच्या असू द्यात किंवा पश्चिम रेल्वेच्या असू द्यात त्याच्यामध्ये वापरल्या जाणार आहेत. आणि आपण पूर्वी देखील जे दरवाजे बंद होणारे अशा लोकल यांचा आपण वापर पूर्वी देखील करण्याचा प्रयत्न करतो आहोत, ज्यातून प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा ही आपली प्राथमिक आणि एकमेव आपली रिक्वायरमेंट आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न करतो आहोत किंवा कारण कुठल्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याचा प्रयत्न रेल्वेद्वारा केला जातो आहे. याच अनुषंगानं आपण वारंवार आपल्या सर्व मीडियाकर्मींच्या आणि सर्व बाकीच्या यांच्या माध्यमातून देखील ही वारंवार विनंती आपण प्रवाशांना करतो आहोत की कृपया कुठल्याही प्रकारे ट्रॅक क्रॉस करू नका, किंवा ट्रॅक क्रॉस करत असताना अनेक वेळेस प्रवाशांच्या कानामध्ये जे हेडफोन असतात त्यातून ज्या येणाऱ्या गाड्यांची स्थिती असते आणि सोबतच जसं जितकं डेन्स आपलं नेटवर्क आहे त्या नेटवर्कमध्ये सातत्याने गाड्यांची ये-जा चालू असते, त्यामुळे येणाऱ्या गाड्यांचा अंदाज येणं हे शक्य नसतं. यातून आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणींना किंवा अपघातांना सामोरं जाऊ शकतं. त्यामुळे आपली ही परत एकदा सर्व प्रवाशांना आणि ट्रॅकच्या आसपास राहणाऱ्या सर्व नागरिकांना ही परत एकदा विनंती आहे की कृपया आपण ट्रॅक हे FOB किंवा ऑथराईज्ड जे आपल्याकडं उपलब्ध साधनं करून दिलेले आहेत त्यातूनच करावा. सर, बदलापूर ते कर्जतपर्यंत जो नवीन डेव्हलपमेंट आहे त्या ठिकाणी रेल्वे फाटकाची पण संख्या आहे ती कायमस्वरूपी बंद करणार. आपण सगळेच रेल्वे फाटकं जी हे आहेत ती
कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि साधारणपणे मुंबई एरियातलं जर आपण पाहिलं तर जसं सर्व मुख्य स्थानक आहेत ती आपण बंद केलेली आहेत. यामध्ये देखील जर दिवासारख्या जे बिझी गेट आहे त्याचं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये देखील रेल्वेचा पोर्शन जो आहे हा पूर्ण करून तयार आहे आणि लवकरच त्याचं जे ॲप्रोच रोड्स आहेत ते कंप्लीट होतील. ते ॲप्रोच रोड कंप्लीट झाल्यानंतर बऱ्याचशा वेळेस लोकलना सकाळी किंवा संध्याकाळच्या पीकच्या वेळेस जी LC गेट ओपन राहिल्यामुळं किंवा LC गेटमध्ये जी रोड ट्रॅफिक आहे तिची जास्त संख्या असल्यामुळे जो लोकलच्या पंक्च्युअलिटीवरती विपरीत जो परिणाम होतो ते देखील आपल्याला टाळता येऊ शकेल. सर, मध्य रेल्वेने कारवाई केली BTSचं बनावट तिकीट या सगळ्या काय नेमकं प्रकरण आहे, कधी झाले, कुठे घडले आणि कशा पद्धतीची कारवाई करण्यात आली? मध्य रेल्वेवरती मागच्या एका आठवड्यामध्ये अशा 2 घटना समोर आलेल्या आहेत. यामधली पहिली घटना जी होती ती मस्जिद स्थानकावरती एका प्रवाशाकडे तिकीट आयडेंटिफाय झालं होतं, ज्याच्यामध्ये आमच्या सतर्क TCनी त्या तिकिटावरती ज्यावेळेस क्रॉस चेक केलं तर त्यावेळेस प्रवाशांचं हे म्हणणं होतं की आम्ही हे तिकीट मस्जिद स्थानकावरनं घेतलेलं आहे, पण ते प्रत्यक्षात तिकीट भायखळा स्थानकावरनं विक्रीला आलेलं होतं. त्यामुळे तो प्रवासी देखील पकडला गेला होता. याचसोबत कालची एक घटना आहे ज्याच्यामध्ये कल्याणवरनं दादरकडे येणारी जी AC लोकल होती याच्यामध्ये एक महिला प्रवासी ही फेक UTS तिकिटासह प्रवास करताना आमच्या सतर्क TCनी पकडलेली आहे. याच्यामध्ये गुन्हा देखील कल्याणच्या GRP ऑफिसमध्ये नोंदवला गेलेला आहे आणि याच्याशिवाय या प्रकारचं जे तिकीट आहे ते अजून काही प्रवाशांकडे देण्यात आलेलं आहे का किंवा दुसऱ्या कोणी प्रवाशांनी अशा प्रकारचा जे फर्जी तिकीट आहे किंवा अशा प्रकारचं जे फेक तिकीट आहे त्याच्यावरती प्रवास केलेला आहे का याचा तपास GRPच्या माध्यमातून केला जातो आहे. आणि जे आमचे बाकीचे देखील TC आहेत त्यांना देखील UTS ॲपच्या माध्यमातून जे स्क्रीनशॉट किंवा जे तिकीट दाखवलं जात आहे त्याची अजून काळजीपूर्वकरित्या चेकिंग करण्यासाठीचे जे आदेश आहेत ते दिले गेलेले आहेत. सर, बदलापूर कर्जत आता जसं बघितलं तर या ठिकाणी लोकसंख्याही वाढते आणि ऑफकोर्स त्याचा परिणाम रेल्वे सर्व्हिसवर पण होतो आहे. मात्र जी संख्या आहे त्या लोकलची फार कमी आहे, त्यावर काही नियोजन आहे का भविष्यात? आपण जर प्रवाशांना पाहिलं तर बदलापूरवरनं कर्जतपर्यंत आणणे किंवा बदलापूरवरनं कल्याणपर्यंत आणणे हा पर्याय नाही, कारण प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत येण्याची जी प्रवास आहे तिची आवश्यकता पडते. याच माध्यमातून आपण कर्जतमध्ये राहणाऱ्या प्रामुख्याने प्रवाशांसाठी जे मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे पनवेलवरनं एक अल्टरनेट रस्ता देतो आहोत आणि त्या माध्यमातून पनवेलवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत हार्बर लाईनवरनं येण्याची देखील आपण सोय करतो आहोत. सोबतच आपण प्रवाशांच्या आवश्यकता निश्चितच लक्षात घेऊन इथं ॲडिशनल ट्रॅक बनवतो आहोत. परंतु आपल्याला यासाठी जी आवश्यक आहे ती 5वी आणि 6वी लाईन कुर्ल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत ते देखील बनणं आवश्यक आहे. त्याच्यासाठीचे सातत्यानं प्रयत्न रेल्वेच्या माध्यमातून केले जात आहेत. सोबतच जसं आपण मेगा कोचिंग टर्मिनस असू द्यात किंवा काही गाड्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांना शिफ्ट करून तिथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती काही ॲडिशनल लोकल ट्रेनसाठी जागा करण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करतो आहोत. याच माध्यमातून आपण आता सध्या मध्य रेल्वेच्या जे नेटवर्क आहे 325 किलोमीटरचं सबर्बनचं, यामध्ये 1810 गाड्या ह्या आपण सबर्बनच्या रोज चालवतो आहोत. आणि सर, साधारणपणे जे आपण लोकल ट्रेन MRVCच्या माध्यमातून खरेदी करतो आहोत या सर्व लोकल ट्रेन AC आहेत आणि जितकी आत्तापर्यंत माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार ह्या लोकल ट्रेन ज्या कालानुरूप येणार आहेत त्या साधारणपणे 2032पर्यंत सर्व ह्या लोकल ट्रेन डिलिव्हर केल्या जाणार आहेत. त्यानंतरच आपण एक एक करून ह्या लोकल ट्रेनला ACच्या ज्या रेक असतील त्यांनी रिप्लेस करू शकू. आणि सर, किती प्रवासाचा वेळ वाचणार आहे या नवीन लाईनमुळे कर्जत ते बदलापूर? कर्जत ते बदलापूर या नवीन लाईनमुळे आणि सोबतच पनवेलवरनं कर्जतला जाणारा जो प्लॅटफॉर्म आहे यामुळे साधारणपणे प्रवाशांचा 10 ते 15 मिनटाचा वेळ हा वाचणार आहे. कारण प्रवाशांचं जे प्रवासी कर्जतकडे जात आहेत त्यांचं विभाजन होईल. आता समजा कोणी प्रवासी जर वाशी किंवा ट्रान्स हार्बर लाईनवरती कुठे काम करत असेल तर त्या प्रवाशाला आत्ता वाशी किंवा तुर्भेपासनं ठाण्याला येऊन ठाण्यापासनं कल्याण मार्गे कर्जतला जावं लागतं. असे प्रवासी यानंतर ठाणे किंवा तुर्भेवरनं ठाण्याला न येता
पनवेलला सरळ जाऊ शकतात आणि पनवेलवरनं कर्जतपर्यंत जे चौक आणि मोहपे या स्थानकांच्या माध्यमातून जी नवीन सबअर्बन कॉरिडॉर बनतो आहे त्याचा उपयोग करून ते लवकर आपल्या जे इच्छित स्थान आहे त्या ठिकाणी पोहोचू शकतील. ठीक, सर एक ऑटोमेटिक डोर लगाया जाएगा उस दिशा में किस तरीके से सेंट्रल रेलवे काम कर रही है सर, और क्या कुछ आगे की परियोजना है? देखिए, माननीय मुख्यमंत्री महोदय ने जो बात कही थी उसमें जो MRVC के माध्यम से 238 नए रेक परचेज़ किए जा रहे हैं, खरीदे जा रहे हैं और बनाए जा रहे हैं. ये रेक आने के बाद में पूरी तरह से जो लोकल सर्विसेज हैं वो AC के माध्यम से चलाई जाएगी. ये परिप्रेक्ष्य में वो बात कही गई थी. उसी परिप्रेक्ष्य में अभी जो MRVC के माध्यम से टेंडर ऑलरेडी दे दिया गया है और जहाँ तक उसकी डिज़ाइनिंग और उसके फाइनलाइजेशन का सवाल है, अगले साल के एंड तक उसका जो पहला रेक है वो अपेक्षित है जो यात्रियों की सेवाओं में दाखिल होना शुरू होगा और उसके बाद में क्रमिक रूप से और अधिक जो लोकल सेवाएं हैं वो धीरे धीरे करके और जो लोकल के रेक है वो धीरे धीरे करके सारे AC के रूप में कन्वर्ट किए जाएंगे. ठीक है सर. मुंबईवरून सतशील मेश्राम यांची रिपोर्ट, महान्यूज 7.